की जे आरोपी आहेत, जे झेरबंद आहेत, ज्यांनी एवढं हत्याकांड केलेलं आहे, ज्यांनी निष्पाप माणूस संपवलाय, त्याचं समर्थन करण्यासाठी एका मोर्चाच्या नावाखाली, एका मेळाव्याच्या नावाखाली आणि भेटीगाठीच्या नावाखाली या इथल्या चौकामध्ये जो कोणी व्यक्ती आहे त्याला चुकीच्या घोषणा देताना, थोडं थांबा, चुकीच्या गोष्टी सांगताना करताना कुणी त्याला सांगू शकलं नाही की आरोपीचं समर्थन करणं चुकीचं आहे, किंवा दुर्दैव असं वाटतंय की त्याच्यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई केली नाही. म्हणजे याचा स्पष्ट असा अर्थ आहे की तुम्ही जे केलंय ते बरोबर आहे. जर हे बरोबर असलं तर मी आत्ताच पोलीस अधिकारी साहेबांना बोललोय की ते जर समर्थन करत असतील त्या गोष्टीचं तर मी इथं आलेलोय, आम्हाला सुद्धा तेच करा, आमच्यावर सुद्धा तोच अन्याय करा जर ह्या कायद्यात बसत असेल तर. अतिशय चुकीच्या पद्धतीनं जी घोषणाबाजी केली, आज लाखांनी करोडोनी एवढे मोर्चे झाले, एवढे मेळावे झाले, एवढ्या बैठका झाल्या. आज आदरणीय संघर्ष योद्धे मनोज दादा यांनी कधीही चुकीचं काम करा असं कोणालाही न सांगितलं, किंवा त्याला माफ सुद्धा दादा करत नाहीत. एखादी चुकीची गोष्ट कोणाकडून घडली तर, किंवा सांगत सुद्धा नाहीत.